नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो. मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक, अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती. सुरुवातीला पाहूया नीट 2025 मेडिकल ॲडमिशन प्रोसेस बाबतचे अपडेट्स. MCC तर्फे 1 सप्टेंबरला दुसऱ्या राऊंडसह सुधारित वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. दुसरी फेरी 4 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्याचबरोबर सर्व राज्यांच्यासाठीचं वेळापत्रकसुद्धा वेबसाईटवर उपलब्ध आहे. CET सेल महाराष्ट्रतर्फे ग्रुप A MBBS BDS दुसऱ्या राऊंडच्या वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत आपण सर्वजण आहोत आणि ग्रुप B आणि ग्रुप C या लाईनमधूनची ॲडमिशन प्रोसेस सद्यस्थितीत सुरू आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. राऊंड 3 पर्यंतच प्रवेश पटकवणे कोणासाठी अत्यंत गरजेचं आहे आणि त्याची महत्त्वाची कारणे काय आहेत. ऑनलाईन स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये भाग घेण्याचं डेअरिंग कुणी करावं आणि कुणी करू नये. स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी पात्र कोण, त्याचबरोबर अपात्र कोण, तसंच स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी किती जागा शिल्लक राहतात आणि स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड किती होऊ शकतात. जरी स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड हा राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3 नंतर उशिरा होणार असले तरीही आजच आपल्याला त्याच्या नियमांचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी तसेच SVRमध्ये भाग घ्यावयाचा का याबाबत अत्यंत शांत चित्ताने निर्णय घेणे गरजेचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत सलगतेने व विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन स्किप न करता पाहावा आणि व्हिडिओच्या शेवटी दिलेला सल्ला याचा योग्य तो निर्णय घ्यावा. आणि खरंच हो, मनापासून आवडत आहेत ना आमचे व्हिडिओ, मग या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि जे प्रवेश प्रक्रियेमध्ये आहेत अशा आपल्या मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांना शेअर करा, सबस्क्राईब करण्यास सांगा. ग्रुप ABC सर्वांसाठी प्रवेशाचे काही कॉमन नियम आहेत, त्याची माहिती असणं गरजेचं आहे. अगदी थोडक्यात राऊंड 1 आणि राऊंड 3 मध्ये राऊंड सुरू होण्यापूर्वी आपल्याला राज्यामध्ये रजिस्ट्रेशन करण्याची सोय असते. राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 व शेवटी राऊंड 4 म्हणजेच ऑनलाईन स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड 1 साठी नव्याने पसंतीक्रम भरावे लागतात. स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड 1 मध्ये भरलेल्या पसंतीक्रमानुसार पुढील फेऱ्या घेतल्या जातात. गरजेनुसार स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड 2, 3 वगैरे घेतले जातात. ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C कोणत्याही ग्रुपमध्ये पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला, नाकारला, फ्री एक्झिट आहे, दुसऱ्या फेरीसाठी पात्र. ग्रुप A MBBS BDS दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला, तो नाकारला, फ्री एक्झिट नाही. तुम्हाला तिसऱ्या फेरीत जायचं असेल तर नव्याने रजिस्ट्रेशन करून भाग घेता येतो. मात्र ग्रुप B BAMS BHMS राऊंड 2 मध्ये प्रवेश मिळाला, नाकारला, फ्री एक्झिट आहे. ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C राऊंड 1 पासून राऊंड 2ला आणि तसंच राऊंड 2 पासून राऊंड 3ला अपग्रेडेशन म्हणजेच बेटरमेंटसाठी मिळालेला प्रवेश होल्ड करून ठेवण्याची सोय आहे. एकंदरीत मिळालेला प्रवेश होल्ड करून तुम्हाला 2 वेळा चांगल्या प्रवेशाची पुढे जाण्याची संधी प्राप्त होते. त्यामुळं ग्रुप A गव्हर्मेंट MBBS BDSच्या स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी जास्त जागा शिल्लक राहत नाहीत. म्हणजेच राऊंड 3 पर्यंत बहुतेक जागा भरल्या जातात. आता आपण पाहूया प्रवेशासाठी महत्त्वाचे मुद्दे. विद्यार्थ्यांसाठीच्या प्रवेशाच्या कंडिशन्स, अटी. विद्यार्थ्याच्या प्रवेशाची अट प्रकार पहिला, मी फ्रेशर आहे, प्रथमच नीट दिलेले आहे, परंतु मला कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पुन्हा रिपीट करावयाची नाही. याचाच अर्थ याच वर्षी मला कोणत्या ना कोणत्या कोर्ससाठी आणि कोणत्या ना कोणत्या मार्गातून 100% प्रवेश घ्यावयाचाच आहे. विद्यार्थी प्रवेशाची अट कंडिशन प्रकार दुसरा, मी रिपीटर आहे,
एकदाच काय दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा रिपीट केलेलं आहे. माझी यापुढं रिपीट करण्याची बिलकुल तयारी नाही. मग मला याच वर्षी नीट 2025मधूनच कोणत्या ना कोणत्या कोर्ससाठी कोणत्या ना कोणत्या मार्गातून 100% प्रवेश घ्यावयाचाच आहे. एकंदरीत काय कंडिशन 1 आणि कंडिशन 2 स्टुडंट्ससाठी रिपीट करणार नाही, यंदाच प्रवेश पाहिजे. विद्यार्थी प्रवेशाची तिसरी अट कंडिशन 3. मला मार्क कमी आहेत, माझा निर्णय फिक्स आहे, मी फक्त MBBS करणार किंवा मी फक्त BMS करणार. मला मनासारखा योग्य त्या शाखेचा प्रवेश मिळाला तर मी अगदी शेवटच्या फेरीपर्यंत सुद्धा प्रवेश घेण्यास तयार आहे. परंतु मला जर प्रवेश मिळालाच नाही तर मात्र मी रिपीट करण्यास तयार आहे. एवढंच काय, मी क्लाससुद्धा जॉईन केला आहे आणि अभ्याससुद्धा सुरू केलेला आहे. ही आहे विद्यार्थ्यांची तिसरी कंडिशन. कंडिशन 1 आणि कंडिशन 2 विद्यार्थी रिपीट करणारच नाहीत, म्हणजे त्यांना यंदाच प्रवेश पाहिजे. मग आपणासाठी तिसऱ्या फेरीपर्यंत कोणता ना कोणता प्रवेश पटकवणे हेच हिताचं आहे. मात्र कंडिशन 3 प्रवेश मिळाला नाही तर रिपीट करण्यास तयार आहे. निर्णय पक्का आहे. आपण बिनधास्तपणे ऑनलाईन स्टे व्हॅकन्सी राऊंड शेवटच्या राऊंडपर्यंत सुद्धा प्रयत्न करू शकता. मग आता वरील निर्णय का घ्यावा, त्यासाठी सुरुवातीला आपण पाहूया स्टे व्हॅकन्सी राऊंडचे नियम. स्टे व्हॅकन्सी राऊंड ग्रुप A MBBS BDS यासाठी पात्र कोण, तर रजिस्ट्रेशन केलेले, पसंतीक्रम भरलेले परंतु राऊंड 3 पर्यंत प्रवेश न मिळालेले. मग हू इज नॉट एलिजिबल फॉर ऑनलाईन स्टे व्हॅकन्सी राऊंड, तर राज्यात पहिली फेरी दुसरी फेरी यामध्ये प्रवेश घेतलेले किंवा राऊंड 3 मध्ये फक्त प्रवेश मिळालेले. म्हणजे मला प्रवेश मिळाला, मी नाही घेतला तरीसुद्धा तुम्ही अपात्र आहात. फक्त प्रवेश मिळालेले अथवा घेतलेले. त्याचबरोबर MCC ऑल इंडिया पहिली फेरी दुसरी फेरी यामध्ये प्रवेश घेतलेले किंवा राऊंड 3 मध्ये फक्त प्रवेश मिळालेले अथवा घेतलेले असे सर्वजण MBBSच्या स्टे व्हॅकन्सी राऊंडसाठी अपात्र आहेत. त्याचबरोबर BMS BHMSसाठी जर आपण पाहिलं तर पात्र कोण, रजिस्ट्रेशन केलेले, पसंतीक्रम भरलेले परंतु तिसऱ्या फेरीपर्यंत काहीही न मिळालेले. आणि अपात्र कोण, राज्याच्या R1 R2 मध्ये प्रवेश घेतलेले किंवा राऊंड 3 मध्ये फक्त प्रवेश मिळालेले अथवा घेतलेले. त्याचबरोबर ऑल इंडिया कोटा R1 R2 मध्ये प्रवेश घेतलेले किंवा R3 मध्ये फक्त प्रवेश मिळालेले अथवा घेतलेले. आपण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची की संस्था पातळीवर जागा शिल्लक राहिल्या तरी कुठलाही राऊंड घेतला जाणार नाही. सतत बदलणाऱ्या नियमांकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. माहिती पत्रकात चुका असू शकतात. आपण पाहतो ग्रुप B BMS BHMS सेकंड राऊंडला फ्री एक्झिट आहे का. माहिती पत्रकातील पान क्रमांक 41 11.2.6.3 नुसार राऊंड 1 आणि राऊंड 2 मध्ये फ्री एक्झिट आहे असा उल्लेख आहे. परंतु याच माहिती पत्रकात पान क्रमांक 43 वर 11.2.7.7 R2 म्हणजेच दुसऱ्या फेरीमध्ये फ्री एक्झिट नाही असा उल्लेख आहे. एकंदरीत काय, सर्व ग्रुपमधून A, ग्रुप B, ग्रुप C स्टे व्हॅकन्सीसाठी पात्र कोण, रजिस्ट्रेशन केलेले, पसंतीक्रम भरलेले परंतु तिसऱ्या फेरीपर्यंत प्रवेश न घेतलेले. माझे व्हिडिओ नेहमीच पाहताना मग तुम्हाला माहीतच आहे माझी संकल्पना. देशपातळीवरील ऑल इंडियामधील प्रवेश म्हणजेच तिरुपतीची दर्शनबारी, CET सेल राज्यातील प्रवेश म्हणजेच शिर्डीची दर्शनबारी, राऊंड म्हणजे जेवणाची पंगत आणि स्टेट मेरिट लिस्ट नंबर म्हणजे आपलं ताट क्रमांक. मग स्टे व्हॅकन्सी राऊंडसाठी पात्र कोण, तर जेवणाच्या 3 पंक्ती झाल्या तरीही ज्यांच्या ताटात काहीही मिळालेलं नाही असेच फक्त. ग्रुप A राऊंड 3 MBBS अथवा
जरी BDS घेतलेला असेल तर आपण ग्रुप ए मधून बाहेर पडता. त्याच पद्धतीनं ग्रुप बी राऊंड 3 मध्ये BMS बरोबर BHMS असतं. आपण जर BHMS घेतलेला असेल तरीही आपण ग्रुप बी मधून बाहेर पडतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. एकंदरीत बोध काय तर कंडिशन 1 आणि कंडिशन 2 विद्यार्थी आपण प्रवेशाचा अंदाज घ्यावयाचा आहे. रिपीट बिलकुल करणार नाही, निर्णय कायम आहे. मग स्वतःचा SML पाहून प्रवेशाची शक्यता पाहून 3ऱ्या फेरीपर्यंत प्रवेश घ्यावा. ग्रुप ए मधील पसंतीक्रम भरताना BDS निवडायचं का? ग्रुप बी मधील पसंतीक्रम भरताना BMS ची शक्यता कमी आहे, मग BHMS निवडायचं का? याबाबतचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, तोही सुरुवातीला. अन्यथा BDS BHMS सुद्धा नंतर मिळणं कठीण होऊ शकतं. याचबरोबर आपल्याला ग्रुप सी मधून भाग घ्यावयाचा आहे काय, याचाही निर्णय तुम्हाला आत्ताच घ्यावयाचा आहे. सर्वांच्या मनात एक सतत प्रश्न येतो, 3ऱ्या फेरीनंतर स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये नव्याने कॉलेज आलं तर आमचं काय? नियमानुसार कायद्यानुसार 3ऱ्या फेरीनंतर नव्याने जागा येऊ शकत नाहीत. MBBS BDS साठी तर कदापिही येत नाहीत. परंतु दुर्दैवाने मागील वर्षी ग्रुप बी मध्ये अगदी शेवटपर्यंत काही ना काही कॉलेजेसना नव्याने मंजुरी आणि वाटप असा प्रकार झालेला आहे. 3री पंगत तुम्ही घेता त्यासाठी तुम्ही महत्त्वाचे नियम लावता की 3ऱ्या पंक्तीमध्ये ताटात काहीही घेतलं असेल तर पुढील फेरीस आपण अपात्र, म्हणजेच पुढील पंक्तीसाठी आपण अपात्र. म्हणजे प्रवेश आम्ही राऊंड 3 पर्यंत जर घेतला तर आम्ही स्टे वॅकन्सी राऊंडसाठी अपात्र आहोत. मग 3ऱ्या पंक्तीनंतर नवीन ॲटम म्हणजेच नवीन पदार्थ म्हणजेच नवीन जागा पुढील पंक्तीमध्ये म्हणजे स्टे वॅकन्सी राऊंड 1, 2, 3 मध्ये देणे योग्य आहे का? 3ऱ्या फेरीमध्ये ज्यांना BMS मिळणार नाही म्हणून BHMS प्रवेश घेतला असेल त्यांच्यावर अन्याय होत नाही का? आणि जर कोर्ट केस झाली तर सगळी प्रोसेस थांबू शकते, म्हणून कोणी कोर्टातही जात नाही. मागील वर्षी ग्रुप बी मध्ये 21 डिसेंबरला राऊंड 10 साठी एक नव्याने BMS कॉलेज खाजगीला मंजुरी मिळाली आणि त्याचं वाटपही झालं. आता पाहूया किती स्टे वॅकन्सी राऊंड्स घेतले जातात. सुरुवातीला लक्षात घ्या, आपल्याकडं पहिली फेरी, दुसरी फेरी, तिसरी फेरी म्हणजेच राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3 हे मेन राऊंड्स असतात. त्यानंतर आपल्याकडं स्टे वॅकन्सी राऊंड 1 म्हणजे राऊंड 4, स्टे वॅकन्सी राऊंड 2, राऊंड 5, गरजेनुसार स्टे वॅकन्सी राऊंड 3 म्हणजेच राऊंड 6. जनरली स्टे वॅकन्सी राऊंड 1 चा जो प्रेफरन्स फॉर्म असतो त्याच प्रेफरन्स फॉर्मच्या आधारे ॲटम संपेपर्यंत पुढं प्रोसेस घेतली जाते आणि जर गरज पडली तर त्यानंतर मात्र ऑनलाईन स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंड्स घेतले जातात. मागील वर्षी गरजेनुसार ऑनलाईन स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंड 1 हा फक्त गव्हर्नमेंट MBBS BDSच्या जागेसाठी घेण्यात आला. त्यामध्ये फक्त 9 जागा होत्या, 1 MBBS आणि 8 BDS आणि राऊंड घेण्यात आला 27 नोव्हेंबर रोजी. त्यानंतर सुद्धा ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड 2 फक्त गव्हर्नमेंट BDSसाठी 2 डिसेंबर रोजी घेण्यात आला आणि त्यामध्ये 6 विद्यार्थ्यांची लिस्ट लावण्यात आली. मग आता महत्त्वाचा मुद्दा आहे, स्टे वॅकन्सी राऊंड 1 म्हणजेच राऊंड 4 साठी किती जागा शिल्लक राहतात? मागील वर्षाच्या प्रमाणे जर पाहिलं तर MBBS गव्हर्नमेंट स्टे वॅकन्सी राऊंडला फक्त 30 जागा शिल्लक होत्या, म्हणजे सुमारे 0.5%. आपण प्रायव्हेटचा जर विचार केला तर प्रायव्हेटमध्ये एकूण 252 जागा होत्या, याच्यामध्ये 157 जागा होत्या स्टेट आणि 95 जागा होत्या IQ कोट्याच्या. याही 157 मध्ये वेदांताच्याच जागा 92 होत्या, 80 जागा स्टेट आणि 12 जागा ह्या IQ कोट्याच्या होत्या. म्हणजेच स्टेटसाठी फक्त 77 जागा होत्या आणि सर्वसाधारणपणे 3% जागा. स्टे वॅकन्सी राऊंड MBBS प्रायव्हेट दुसरा राऊंड.
त्यामध्येही 111 जागा होत्या आणि तिथंसुद्धा वेदांताच्याच जागा शिल्लक होत्या, 59 स्टेटच्या आणि 9 IQ कोट्याच्या. BDS प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये 15 ते 20% जागा राहू शकतात. BMS गव्हर्नमेंट स्टे वॅकन्सी राऊंड 1 म्हणजेच राऊंड 4मध्ये 222 जागा होत्या. BMS प्रायव्हेट राऊंड 4मध्ये 8 ते 10% जागा शिल्लक राहू शकतात. BMSच्या राऊंड 10मध्ये फक्त 2 जागा गव्हर्नमेंटच्या शिल्लक होत्या आणि त्याच राऊंडमध्ये BMS प्रायव्हेटच्या 9 जागा स्टेट कोटा आणि 20 जागा ह्या IQ कोट्याच्या शिल्लक होत्या. एकंदरीत अनुमान काय, तर स्टे वॅकन्सी राऊंडसाठी जाणे म्हणजे प्रवेशाची जास्तीत जास्त 10% सुद्धा खात्री नसते. मग नाही मिळालं तर काय, रिपीट करणारे विद्यार्थी शिल्लक जागांवर व ॲडमिशन प्रोसेसवर लक्ष ठेवून असतात, ते प्रवेशासाठी तयार असतात. त्यामुळं खूप कमी मार्कावर प्रवेश खाली येत नाहीत. MBBS प्रवेश तर बिलकुल नाहीत. प्रत्येक रिपीटर विद्यार्थी हा आपल्या कागदपत्रासह तयार असतो प्रवेश घेण्यासाठी. एक महत्त्वाची गोष्ट, पूर्वीप्रमाणे संस्था पातळीवर आता फेरी प्रवेशाची होत नाही. संपूर्ण वाटप हे ऑनलाईन पद्धतीनंच होतं. कंडिशन 1, कंडिशन 2 विद्यार्थी मी रिपीट बिलकुल करणार नाही. मग त्यांच्यासाठी माझं एक नेहमीचं उदाहरण आहे. चला, प्रवेश घ्यायचं आहे म्हणजे काय, शिर्डीला जायचं. आपण तिथं गेलो, बापरे खूपच गर्दी आहे. मग आपण निर्णय घेतो, चला असं करूया, मुक्काम करू आणि पहाटे दर्शन होतंय का ते पाहू. म्हणजे काय, तर आपण स्टे वॅकन्सी राऊंडची वाट पाहू. मग पहाटे आपण गेलो आणि त्यावेळी जर गर्दीमुळं दर्शन झालंच नाही तर काय, मग काय पुन्हा पुढच्या वर्षी आपल्याला जायचं का दर्शनाला. म्हणजेच नीट 2026 देणार काय, या प्रश्नाचं उत्तर आपण अगोदर ठरवलं पाहिजे. मागील 4 वर्ष मी पाहतोय, विशेषतः करोनानंतर ज्या विद्यार्थ्यांना मार्कानुसार BDS BMS मिळतं त्यांना MBBS मिळत नाही हे माहीत असून सुद्धा ते फक्त MBBSचा हट्ट करतात. BHMS नक्की मिळतंय, पण त्या विद्यार्थ्यांना BMS मिळणार नाही हे माहीत असून सुद्धा ते फक्त BMSचा हट्ट करतात. BPTH मिळतंय, त्यांना माहीत आहे की मला BHMS मिळणार नाही, तरीसुद्धा ते BHMSचा हट्ट करतायत. एकंदरीत काय, मेरिट नसेल तर, म्हणजेच काय, मिळणार नसेल तर हट्ट करून उपयोग आहे का. पालकांनी आपल्या पाल्यांना या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत. परंतु पालकच म्हणतात नाही हो, त्याची खूपच इच्छा आहे. शेवटी करिअर म्हणजे काय हो, प्रत्येकाला आयुष्यामध्ये आपल्या स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात प्रवेश मिळेलच असं नाही, परंतु ज्यामध्ये आपल्याला प्रवेश मिळेल त्या क्षेत्रामध्ये आवड निर्माण करणे हे मात्र नक्की आपल्या हातात असतं. अहो, MBBS प्रवेश मिळाला त्यावेळेला एखाद्या विद्यार्थ्याची इच्छा असते, मला रेडिओलॉजी व्हायचं आहे, मला सर्जन व्हायचं आहे. पण जरा विचार करा, ज्या वेळेला MBBS पूर्ण होतं आणि त्यानंतर तो विद्यार्थी ज्या वेळेला PGच्या प्रचंड स्पर्धेत पाहतो, त्यावेळेला खरंच त्या विद्यार्थ्याला मनासारखी ब्रँच पुन्हा मिळती का हो. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपण योग्य तो निर्णय घ्यावा. प्रवेशासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.